मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपाईचे प्रमुख रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षातील मान्यवरांच्या हस्ते हा वचननामा 11 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला। प्रचाराच्या तोफा थंडावत असताना मुंबईकरांवर महायुतीने आश्वासनाचा पाऊस पाडला आहे। विविध विषयाला या वचननाम्यात हात घालवण्यात आला आहे। या वचननाम्यामध्ये मुंबईकरांसाठी अनेक योजना आणि आश्वासनाचा पाऊस पाडण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वचननाम्यातील सर्व हायलाइट्स मांडले। त्यानुसार गेल्या काही वर्षात मुंबईतील मराठी माणूस हा उपनगरात गेला आहे, त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। पुनर्विकास राबवताना येणारे अडथळे दूर केले आहे। SRA, म्हाडाची इमारती, सेसच्या इमारती, नॉन सेसच्या इमारतीचा निर्णय घेतला आहे। पाणीपट्टीत दरवर्षी 8% वाढ होती, आम्ही 5 वर्षासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबईला प्रदूषण मुक्त करण्याचं काम केलं आहे। मुंबई खड्डे मुक्त करणार आहेत। आम्ही फक्त मांडून थांबणार नाही, त्याची अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले।